महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षक संस्था नाशिक आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले पाऊल शाळा पूर्व तयारी अभियान अंतर्गत भोयेगाव येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद आदर्श शाळेत विभागस्तरीय शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा पार पडला। या मेळाव्यात सहभागी प्रत्येक मुलामुलीला शाळेतले पहिले पाऊल ही पुस्तिका देण्यात आली। माता गटांनी आपल्या इयत्ता पहिलीत जाणाऱ्या मुलांची चांगली शाळा पूर्व तयारी करून घेतली। यासाठी शासनातर्फे माता गटासाठी आयडिया कार्ड, प्रत्येक मातेला शाळेतले पहिले पाऊल पुस्तिका, कृतीपत्रक आणि मुलांची प्रगती त्यांना स्वतःहून बघता यावी म्हणून विकासपत्र असे साहित्य देण्यात आले होते। मुलांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात चांगली झाली तर पुढील शिक्षण प्राप्त करणे त्यांना सहज होऊ शकेल। विभागस्तरीय मेळाव्यास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल गौतम, डॉक्टर नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी बालकांचे स्वागत केले व प्रत्येक स्टॉलवर जाऊन शाळा पूर्व तयारीबाबत माता व बालकांना प्रोत्साहन दिले व पालकांना कार्यक्रमाचे महत्त्व पटवून मार्गदर्शन केले। प्राचार्य यांनी मेळाव्याचे प्रत्येक टेबलवर मांडलेले साहित्य आणि उपक्रमाबाबत शिक्षकांचे विशेष कौतुक केले। त्यांनी तयार केलेले साहित्य हे अभ्यासपूर्ण आहेत असे मत व्यक्त केले। डॉक्टर नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी प्राथमिक, स्टॉलवर प्रत्यक्ष अंमलबजावणीची पाहणी केली। मुलांच्या प्रत्येक स्टॉलवर टेबलवर आपुलकीने सर्व कृती घेण्यात आल्या, त्याबाबत कौतुक केले। तसेच पालकांचा शाळापूर्व तयारी मेळाव्यातील सक्रिय सहभागाबद्दल अभिनंदन केले। पालकांचा शाळेतील सहभाग वाढवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळापूर्व तयारी होणे गरजेचे आहे। नाशिक जिल्ह्यातील राज्यस्तरावर नाविन्यपूर्ण उपक्रमात आपला ठसा उमटवू लागलेत। असेच नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा करू लागल्यामुळे सर्व सरकारी शाळांमध्ये मुलांचे दाखल होण्याचे प्रमाण असेच नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा करू लागल्यामुळे सर्व सरकारी शाळांमध्ये मुलांचे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे। राज्य शासनाने सुरू केलेले हे शाळा पूर्व तयारी अभियान पहिले पाऊल सर्व दृष्ट्यांनी आगळेवेगळे आणि पूर्ण देशासाठी उत्तम उदाहरण आहे असे मत व्यक्त केले। यावेळी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले। कार्यक्रम अधिकारी रंजना लोहकरे, ज्येष्ठ अधिव्याख्याता नाशिक, नायब तहसीलदार मीनाक्षी गोसावी, उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, गट शिक्षणाधिकारी रामचंद्र बोडखे, शिक्षण विस्तार अधिकारी वसंतराव खैरनार, केंद्र प्रमुख सर्जेराव ठोके, अनिता देशमुख, समग्र शिक्षा नाशिक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा, सर्व सदस्य, सरपंच, ग्रामस्थ, माता पालक, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक ब्राह्मेश कदम, गणेश पाटील, विभागीय समन्वयक कृष्णा पवार, मीडिया टीम, जिल्हा समन्वयक युवराज ठाकरे, तालुका समन्वयक विष्णू केदारे, विषय तज्ज्ञ यांनी सर्व आयोजनाबाबत सहकार्य केले। शिक्षक सोनाली जाधव, जयेश सूर्यवंशी, केशव वागचौरे, अनिता जाधव, सोनाली पाटील, चंद्रकांत वारुळे, शीतल अहिरे, स्वाती पडोळे, ललिता कांबडी आदींसह चांदवड तालुक्यातील 25 आदर्श शाळांचे शिक्षक यांनी मेळावा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। या संदर्भात वसंत खैरनार, शिक्षण विस्तार अधिकारी चांदवड आदी उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती चांदवड, शाळा पूर्व तयारी अभियान 2024-25 साठी शाळा स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर मेळावा भरवण्याचे नियोजित शासन पत्रानुसार निश्चित करण्यात आले। त्यानुसार चांदवड गटातील 180 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मेळावे भरवण्यासाठी सर्व नवोपक्रमशील शिक्षकांचं प्रशिक्षण घेण्यात आलं। विभाग स्तराचा मेळावा घेण्यासाठी जिल्हा स्तरावरील निर्देशानुसार अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा भोयेगाव येथे विभाग स्तराचा मेळावा संपन्न झालेला आहे। मुलांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात चांगली झाली तर पुढील शिक्षण प्राप्त करणं मुलांना सुकर होतं। त्याकरिता औपचारिक शिक्षण घेताना वाचन, लेखन आणि पायाभूत क्षमता विकसित होण्यासाठी मुलं जर अभ्यासात मागे पडत असतील तर त्यांना अशा मेळाव्यांमधून सक्षमपणे मार्गदर्शन करून पुढे आणता येईल असं अहवालात आढळून आलं आहे। प्रथम संस्था SCERT, समग्र शिक्षा आणि शालेय शिक्षण विभाग
यांनी एकत्रित येऊन एप्रिल ते जून या दरम्यान शाळापूर्व तयारीचे पहिले पाऊल हे अभियान चालविण्याचे निश्चित केले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू होताना गाव स्तरावर पालक गट, माता गट, शिक्षक, अंगणवाडी, स्वयंसेवक, ग्रामस्थ व शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्यांसाठी शाळापूर्व तयारी मेळावा घेतला जातो. या मेळाव्यात एकूण 7 स्टॉलच्या माध्यमातून पूर्वतयारी विषयक मार्गदर्शन केले जाते. विभागस्तर मेळावा भोयगाव येथे भरवण्यात आला. त्याबाबत नाशिक विभागाच्या सर्व सन्माननीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा भोयगाव तालुका चांदवड येथे तालुक्यातील 25 मॉडेल स्कूलमधील आदर्श आणि नवक्रमशील शिक्षकांच्या सहभागाने हे स्टॉल लावण्यात आले. या 7 स्टॉलच्या व्यतिरिक्त निपुण शाळांचा एक स्वतंत्र 8वा स्टॉल लावण्यात आला. या मेळाव्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, गावचे सरपंच, पालक, इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता या खास करून उपस्थित होत्या. मेळाव्याच्या प्रसंगी आमचे मार्गदर्शक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर नितीन बच्छाव, प्राचार्य डाएट मान्य डॉक्टर अनिल गौतम, उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, मान्य गटविकास अधिकारी मान्य गटशिक्षणाधिकारी रामचंद्र बोडके, तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, डाएटची सर्व टीम, प्रथम संस्थेचे प्रतिनिधी, LAP संस्थेची टीम, समग्र शिक्षा अभियानाची सर्व टीम या सर्वांनी उपस्थिती लावून या विभागस्तर मेळाव्यासाठी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे. हा संपूर्ण विभाग स्तराचा मेळावा यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री ब्रह्मेश कदम आणि त्यांचे संपूर्ण टीम अत्यंत कमी वेळामध्ये